आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. जागतिक स्ट्रोक दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 29 ऑक्टोबरला. प्रश्न 2, कोणत्या क्रिकेटपटूला नाईटहुड ही पदवी देण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे जेम्स अँडरसन यांना. प्रश्न 3, आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने अव्वल स्थान पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे रोहित शर्मा यांनी. प्रश्न 4 पाहूया. कोटक महिंद्रा बँकेचे अंशकालिक अध्यक्ष म्हणून आरबीआयने कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे CS राजन यांची. प्रश्न 5, कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने आंतरराष्ट्रीय मास्टर IM ही पदवी मिळवली? तर त्याचं उत्तर आहे नमितबीर सिंग वालिया यांनी. प्रश्न 6, कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री कॉन्स्टँटिनोस कॉम्बोस यांनी भारताला भेट दिली? तर त्याचं उत्तर आहे सायप्रस देशाचे परराष्ट्र मंत्री. प्रश्न 7 पाहूया. आलासेन ओट्टारा यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला? तर त्याचं उत्तर आहे आयव्हरी कोस्ट देशाच्या. प्रश्न 8, 2025 चा आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 28 ऑक्टोबरला. प्रश्न 9, आंतरराष्ट्रीय आर्यन शिखर परिषद 2025 कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 10 पाहूया. अंदाजे 1000 वर्ष जुनी असलेली चोलकालीन दगडी शिल्पे कुठे सापडली? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये. प्रश्न 11, इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग IPRD 2025 ची 7वी आवृत्ती कुठे आयोजित केली जात आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 12, भारताने कोणत्या शेजारी देशासोबत नवीन सीमापार वीज पारेषण लाईन्स विकसित करण्यासाठी करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशासोबत. प्रश्न 13 पाहूया. 4000 वर्षे जुनी हडप्पा कारवासेराय कुठे सापडली आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 14, 2025च्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत मुलींच्या फ्रीस्टाईल कुस्ती 61 किलो गटात यशिताने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 15, आउटस्टँडिंग प्रिस्टेड कॉन्क्रीट स्ट्रक्चरसाठी ICI पुरस्कार 2025 कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन यांनी. प्रश्न 16 पाहूया. कल्याण सिंग नगरला कोणत्या राज्यातील 76वा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यातील. प्रश्न 17, जागतिक माध्यम आणि माहिती साक्षरता MIL आठवडा 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 24 ते 31 ऑक्टोबर. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.